फ्यूज गेला असल्यामुळे मोटर काय चालू होईना। तर नमस्कार मंडळी, मी निघालो आहे शेताकडे। इशित मारुतीच्या पारावर विशाल आणि अभि निवांत बसले होते, यांच्याशी बोलून पुढे निघालो। इकडे पांढऱ्याच्या मळाला किरणच्या दुकानावर गोटन घाटोळे स्टिंग पेत निवांत बसला होता। त्यांनी मला स्टिंग प्यायला बोलवले, पण मी तिथं थोडा चहा घेतला। गोटनला गडबड होती, कारण त्याची गाडी ज्वारीने लोड केली होती आणि तो ती ज्वारी घेऊन मार्केटला चालला होता बार्शीला। मी आलो आपल्या शेतात। नेताजी धनके बैलगाडीतून ज्वारी घेऊन घरी चालले होते। ऊन जास्त पडलं होतं। मी आधी डोक्यावर टोपी घातली आणि पहिल्यांदा विहिरीत किती पाणी आहे बघितलं। जवळजवळ 25 ते 30 फूट विहिरीत पाणी होतं। आता मला मोटर चालू करून ड्रीपद्वारे पपईला पाणी द्यायचं होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की इथला फ्यूज गेला आणि मोटर काय चालू होईना। इथला फ्यूज बंडल पण संपला होता। मग मी विचार केला, जुन्या विहिरीची मोटर आपण आधी चालू करू आणि ते पाणी नवीन विहिरीमध्ये सोडू। आणि मी तसंच केलं। जुन्या विहिरीचं पाणी नवीन विहिरीमध्ये सोडलं। जुन्या विहिरीची मोटर आता फक्त तासभर चालते, कारण जुन्या विहिरीची पाणी पातळी कमी झालेली आहे। नवीन विहिरीची मोटर आता मला चालू करणं एकदम गरजेचं होतं। मग मी फ्यूज बंडल तार आणायला आमच्या शेजारी मिसू सिद्ध गणेश यांच्याकडे गेलो आणि फ्यूज बंडल घेऊन आलो। आपला गेलेला फ्यूज मी टाकला, मग मोटर चालू झाली आणि ड्रीपद्वारे पपईला पाणी सुरू झालं। हा रिकामा बॅरेल मी पहिल्यांदा भरून घेतला, कारण फवारणी करण्यासाठी पाणी लागणार होतं। पाणी पिण्यासाठी बिनगी सुद्धा भरून घेतली आणि ड्रीपद्वारे सगळीकडे पाणी पडतंय का नाही हे मी बघितलं। आता आपल्या पपईला फुलं लागायला हळूहळू सुरुवात झाली होती। इकडं शेजारचे पाटील आणि त्यांचे दोस्त एकमेकांसोबत चेष्टेने भांडत होतं। तो एक जण म्हणायचा, मला पान खायला दे की लागा। दुसरा म्हणायचं, माझ्याकडे नाही। ते म्हणणार, प्रत्येक वेळेस मीच देऊ का। यांची चेष्टा मस्करीने एका सीनेची असल्यामुळे मस्त भांडण मी बघत होतो। शेवटी पाटलांनीच पान काढलं। मी लांबून पाहत होतो आणि या दोघांचे भांडण बघून मी विचार केला, आपल्याला काय पान खायला निभावं लागणार नाही। पण तसं काही झालं नाही। त्यांनी मला बोलून पान दिलं। मी पान खाल्लं। काही वेळाने झाडाखाली येऊन पाणी पिलो आणि झाडाच्या थंडगार सावलीत तासभर निवांत झोपलो। कडाक्याच्या उन्हामध्ये माझा आराम झाला होता, त्यामुळे अतिशय फ्रेश वाटत होतं। मग मी आलो। आमच्या शेजारी सतीश माने हे कडबा बांधत होते, यांच्याशी थोडेसे गप्पा गोष्टी केल्या। मोटर बंद केली आणि मी आलो घराकडे।